सरपंचाची टोळी घडवणार का इतिहास? 19व्या वर्षी किंग्ज इलेव्हन पंजाब आपल्या नावे करेल का ट्रॉफी IPL ची? तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये सांगा. आणि आज आपण बोलणार आहोत टीम किंग्ज इलेव्हन पंजाब बद्दल, त्यांची स्ट्रॅटर्जी काय असणार आहे आणि त्यांची प्लेइंग इलेव्हन काय असू शकते याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. व्हिडिओ पर्यंत शेवटपर्यंत बघा. आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा. तर ज्या प्रकारे श्रेयस अय्यर कप्तानी करतोय, हा एकमेव असा खेळाडू आहे ज्याने की 3 फ्रँचायझी टीमला IPL च्या फायनल मध्ये घेऊन गेलाय. त्यामध्ये दिल्ली येते, कोलकाता नाईट रायडर्स येते आणि लास्टच्या वर्षी पंजाबला IPL च्या फायनल मध्ये घेऊन जाणारा हा एकमेव खेळाडू आहे. आणि त्याची कॅप्टन्सी खूप चांगली आहे. या वर्षी रिकी पॉइंटिंग आणि श्रेयस अय्यर दोघांचे प्रयत्न आणि टीमचे प्रयत्न मिळून या वर्षी ट्रॉफी त्यांच्या नावे होईल का? कारण 18 वर्षापर्यंत RCB आणि पंजाब अशा 2 टीम होत्या की ज्यांच्या नावे एकही ट्रॉफी नव्हती. पण गेल्या वर्षी RCB ने केवळ 6 रनाच्या फरकाने ट्रॉफी त्यांच्या नावे केली. शशांक सिंगने ज्या प्रकारे बॅटिंग केली होती फायनल मध्ये, तशी जर बॅटिंग या वर्षी पण होईल का? आणि अनकॅप प्लेयर हे पंजाबकडे खूप आहेत आणि ज्या प्रकारे त्यांचा फॉर्म आहे, ज्या प्रकारे ते खेळतात, खूपच चांगले आहे. पाहायला गेलं गेल्या वर्षीची आकडेवारी तर आपण पाहू शकतो. कप्तानचे रन होते 604, प्रभसिमरन सिंगचे रन होते 549, प्रियांश आर्याचे रन होते 475, निहाल वडेरा 369, शशांक सिंग 350 रन आणि मिचेल स्टॉयनिस 160 रन. आणि या उलट त्यांच्याकडे बॉलिंग लाईनअप खूप चांगलं होतं गेल्या वर्षी. यावर्षी पण तेच आहे आणि त्यात थोडीशी भर पण टाकलेली आहे यावर्षी किंग्ज इलेव्हन पंजाबनं. बॉलिंग मध्ये अर्शदीप सिंग 21 विकेट होते, मार्को जॉन्सन 16 विकेट, चहलचे 16 विकेट, हरप्रीत बरारचे 10 विकेट, ऑलराऊंडर उमर जाईचे 8 विकेट, लकी फर्ग्युसनचे 5 विकेट आणि जेमिसनचे 5 विकेट. अशा प्रकारची कडक एकदम बॉलिंग लाईनअप होती त्यांच्याकडे. आणि त्यात भर पाडण्यासाठी यावर्षी त्यांनी नवीन ऑलराऊंडर मध्ये घेतलेला आहे कॉपर कॉर्नरला, बॉलर मध्ये घेतलाय डॉवर्डिसला आणि त्यांच्याकडे खूप अनुभवी ऑलराऊंडर मध्ये म्हणलं तर मार्को यान्सन आणि मिचेल मार्श स्टॉयनिस हे 2 खेळाडू असे आहेत की गेमचा तक्ता पलटू शकतात. काय स्ट्रॅटर्जी असेल त्यांच्याकडे? आता पाहायला गेलं तर 9 नंबर पर्यंत बॅटिंग करतील असे बॅट्समन प्लस ऑलराऊंडर आहेत आणि 7 हे फुल बॉलर आहेत. प्लेइंग इलेव्हन मध्ये कोणाकोणाला जागा मिळेल हे रिकी पॉइंटिंग आणि श्रेयस अय्यर नक्कीच चांगल्या प्रकारची टीम यावर्षी मैदानात उतरवतील आणि कप आपल्या नावे करतील असं मला वाटतंय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करत जावा, शेअर करत जावा आणि जे भरभरून प्रेम मागच्या व्हिडिओला देतात तसेच पुढे देत जावा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.